नमस्कार मंडळी, आज आपण लोणावळ्यापासून जवळ असलेला तुंग हा किल्ला पाहण्यासाठी निघालेलो आहोत। लोणावळ्याहून अँबी व्हॅलीच्या दिशेला साधारण 45 मिनिटावरती हा किल्ला वसलेला आहे। पवन मावळ परिसरातील हा किल्ला एक घाटरक्षक दुर्ग म्हणून सुद्धा ओळखला जातो। सतत पडणाऱ्या पावसाने दाट धुक्याने वेढलेले रस्ते आमचा प्रवास खूप सुखकारक असा करत होते। वाटेत हॉटेल संतोष येथे थांबून गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला। पायथ्याशी असलेल्या तुंगवाडी गावामधून हा किल्ला चढायला सुरुवात होते। याचे नाव कठीणगड असेही प्रचलित होते। ट्रेक सुरू करताच हनुमान मंदिर आहे व तिथे पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे। तसेच किल्ल्याचा नकाशा व किल्ल्याबद्दल भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती देणारे फलक लावलेले आहेत। अतिशय सुंदर अशी ऐतिहासिक माहिती या किल्ल्याविषयी आपणाला येथे वाचावयास उपलब्ध आहे। ट्रेक सुरू करताच अत्यंत सुंदर प्रकारे जपून ठेवलेल्या विरगळी आणि त्यांच्याबद्दल लिहिलेली सुंदर माहिती हे आपल्या ऐतिहासिक ज्ञानामध्ये भर पाडून जाते। विरगळींपासून पायरी मार्ग सुरू होतो व तोच आपल्याला गडमाथ्यावरती घेऊन जातो। सुरुवातीला काही पायऱ्या आता नवीन स्वरूपात बांधण्यात आलेल्या आहेत। वरती जाता जाता सुंदर सोनकीची फुले आपल्या साऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात। पुरातत्व खात्याने जलद गतीने या पायरी मार्गाच्या कामास सुरुवात करून आता बऱ्यापैकी पायरी मार्ग बांधण्यात आला आहे। पायरी मार्ग संपताच थोडीशी अवघड चढाई आपल्या दृष्टिक्षेपात येते। तिथे वर चढण्यासाठी दोर लावलेला असून घसरडी जागा असल्यामुळे आरामात व सावकाश वर जावे। सुरुवातीच्या काळात हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता। नंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला व साधारण 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला। 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली। जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी 1665 रोजी या भागातील अनेक गावे जाळली, पण हा किल्ला मात्र ते जिंकू शकले नाहीत। पुढे 12 जून 1665 साली पुरंदर तहानुसार 18 जूनला कुबादत खानाने इतर सरदारांबरोबर या परिसराचा ताबा घेतला। पावसाळ्यात निसर्गाची मुक्त उधळण आपल्याला गडावर पाहायला मिळते। किल्ल्याची उंची साधारण 3000 फूट आहे। साधारण 45 मिनिटात आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो। हा दरवाजा आजही सुस्थितीमध्ये आहे। मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताच आपल्याला गडाचे जीबी रचनेचे हनुमान द्वार व तटबंदीकडे जाणारा एक रस्ता पाहायला मिळतो। थोडीशी अवघड चढाई असलेली अशी ही वाट आपल्याला हनुमान द्वारापाशी घेऊन येते। जीबी रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूने बाहेरून पाहिल्यास त्याला हा दरवाजा सहजगत्या दिसणार नाही। हा दरवाजा सुद्धा उत्तम स्थितीत असून आतल्या बाजूला पहारेकरांच्या दावड्या दोन्ही बाजूला दिसतात। सुंदर अशा सोनकीच्या फुलातून वाट काढत आपण गडाच्या पहिल्या पठारावर दाखल होतो। पठाऱ्यावरती कचेरी म्हणजे ऑफिसेस यांचे भग्नावशेष असून उजव्या सोंडेच्या गणेशाचे छोटे पण अत्यंत सुबक असे मंदिर पाहायला मिळते। मंदिराच्या उजव्या बाजूला पाण्याचे भले मोठे टाके असून हा परिसर अत्यंत सुंदर असा दिसत होता। सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरलेली होती। पठारावरून मग गडाच्या मुख्य चढाईला सुरुवात होते आणि ही वाट आपल्याला बाले किल्ल्याकडे घेऊन जाते। ही वाट जर अशी अरुंद असल्याने जपून चढाई करावी।
गड चढण्यास साधारणपणे 1.5 ते 2 तासाचा अवधी लागतो. मध्येच थोडेसे धुके बाजूला होताच आम्हाला खालील निसर्गमय परिसर निहाळता आला. दाट धुक्यातून वाट काढत शेवटी आपण बालेकिल्ल्याच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो. बालेकिल्ला हा आकाराने अत्यंत छोटा असून वरती तुंगी देवीचे मंदिर, ध्वजस्तंभ व एक पाण्याचे टाके आहे. जास्ती जागा इथे उपलब्ध नाही. साधारण 100 लोक मावतील एवढीच जागा बालेकिल्ल्यावरती उपलब्ध आहे. तुंगी देवीचे मंदिर हे सध्या भग्नावशेषात असून नवरात्र असल्याने येथे सजावट करण्यात आलेली होती. आई तुंगीच्या दर्शनाने आलेला थकवा एका मिनिटात पळून गेला. बालेकिल्ल्यावर पाहण्यासारखे विशेष काही नसून एक भग्नावशेषातले पाण्याचे टाके देवीच्या मंदिरासमोर आहे. बुरुज तटबंदी ढासळलेली आहे. खाली उतरता उतरता गडाच्या दुसऱ्या बाजूच्या एका बुरुजावरती जाऊन आलो. परतीच्या वाटेवरती धुक्यामुळे विशेष काही पाहता आले नाही. पुन्हा हनुमान मंदिरात येऊन हनुमानाचे दर्शन घेतले व परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 5 ते 6 तासात सहज पाहून येता येणारा हा मनमोहक आणि ऐतिहासिक गड आपण नक्की जाऊन या. मुंबईपासून साधारणपणे 2.5 तासाच्या अंतरावर व पुण्यापासून साधारण 1.5 तासाच्या अंतरावर हा किल्ला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.